सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. अधिक मास चालू आहे, ज्याला धोंडे महिना असंही म्हटले जाते. तर आज आपण खास धोंडे बनवणार आहोत पुरणाचे. तर पटकन सुरुवात करूया रेसिपीला. इथे मी चण्याची डाळ रात्रभर भिजवून घेतलेली आहे. पाव किलो चण्याची डाळ मी भिजत घातलेली आहे. व्यवस्थित छान भिजली गेलेली आहे. अगदी नखाने आपण तोडून बघितली तर सहज तुटते. 6 ते 7 तास डाळ छान भिजवून घेतली की अगदी कमी शिट्ट्यांमध्ये ती छान शिजली जाते. तर जे पाणी होतं ते मी बदलून घेतलंय डाळीचं आणि आता आपल्याला ही कुकरमध्ये शिजवायची आहे. किंचित हळद घातलेली आहे, यामुळे पुरणाला कलर खूप छान येतो. आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि हाय फ्लेमवरती याच्या 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे डाळ खूप छान शिजली जाते. तर डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. तर त्यासाठी मी ते घेतलंय गव्हाचं पीठ. 2 मोठ्या वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये घालायचंय थोडंसं मीठ. मिठामुळे चव खूप छान येते याला. सोबतच मी इथे घालतेय अर्धी वाटी तेल. तेल मी हे साधंच घेतलेलं आहे, गरम वगैरे करून घेतलेलं नाहीये. पण तेल पिठामध्ये नक्की घाला आणि आपण जसं मोहनला तेल चोळतो पिठाला, जेव्हा आपण मोहन बनवतो तेलाचं, तेव्हा जसं ते पिठाला लावून घेतो तसंच आपल्याला सेम प्रोसिजर करायची आहे. एक 3 ते 4 मिनिटं हे तेल पिठाला छान चोळून घ्यायचंय. त्यामुळे काय होतं, धोंडे तळल्यावरती छान खुसखुशीत तळले जातात, चिवट लागत नाही. तर एक 3 ते 4 मिनिटं मी हे असंच चोळून घेणार आहे पिठाला चांगलं. आता तुम्हाला मी दाखवते. याची एक मूठ आपण जर वळली तर अगदी ठिसूळ अशी मूठ वळली जाते, म्हणजे आपलं हे मोहन व्यवस्थित बसलेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं लागेल तसं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ अगदी सैल किंवा खूप जास्त घट्ट असं मळायचं नाहीये. मीडियम आपल्याला ठेवायचं आहे. तर पाण्याचा वापर जसा जसा आपल्याला लागेल तसंच करायचा आहे. एकदम सुरुवातीला जास्त पाणी ओतायचं नाहीये. तुम्हाला जर यामध्ये हवं असेल तर तुम्ही 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ असं सुद्धा घेऊ शकता. मी इथे पूर्णपणे गव्हाचं पीठच वापरत आहे. आता बघा हे पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे. खूप जास्त घट्ट केलेलं नाहीये किंवा अगदीच सैल सुद्धा केलेलं नाहीये. आता सगळ्यात शेवटला याला जे थोडंसं तेल मी ठेवलं होतं 1-2 चमचे, ते तेल लावून पुन्हा एकदा थोडंसं मळून आणि मग याला आपण एक अर्ध्या तासासाठी तरी रेस्ट करायला ठेवायचं आहे. तर अर्धा तास आपण हे पीठ असंच बाजूला ठेवून देऊया. डाळ जी आपण शिजवून घेतलेली आहे त्याची पूर्ण वाफ निघून गेलेली आहे आता. कुकरचं झाकण उघडतेय आणि डाळ तुम्ही बघू शकताय छान शिजलेली दिसतेच आहे. पाणी सुद्धा तळाला थोडंसं राहिलेलं असणार आहे. डाळ भिजेल त्याच्यावर थोडंसं 1 इंच इतकं पाणी ठेवलं होतं. डाळ बघा किती छान मऊ शिजलेली आहे ते. तर बघा पाणी सुद्धा खाली थोडंसं आहे. तर हे मी पाणी काय आता काढत नाहीये. जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल आणि डाळ जास्त भिजत घातलेली असेल तर तुम्ही हे पाणी काढून घ्या आणि त्याची आपण कटाची आमटी सुद्धा बनवू शकतो. मॅशरने मी ही डाळ आधी मॅश करून घेतलेली आहे. तुमच्याकडे जर मॅशर नसेल तर आपली जी रवी असते त्या रवीने किंवा विस्कर जे असतं स्टीलचं ते घेऊन सुद्धा तुम्ही ही डाळ घोटून घेऊ शकता. तर इथे मी विस्करने सुद्धा एकदा ही डाळ छान घोटून घेते. जसं आपण वरण बनवताना डाळ घोटून घेतो तशीच ही डाळ घोटून घ्यायची आहे. व्यवस्थित भिजल्यामुळे ती छान शिजली सुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला पुरण यंत्राची वगैरे काही गरज लागत नाही. आता यामध्ये जेवढी डाळ तेवढेच गूळ सुद्धा मी घेतलेला आहे. पाव किलो डाळीसाठी मी पाव किलो गूळ घेतलाय. तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त घेऊ शकता किंवा अर्धा गूळ आणि अर्धा साखर अशी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर गूळ सुद्धा याच्यामध्ये मी मिक्स करून घेतेय. जे काही खडे आहेत त्या मॅशरने गरम गरम डाळीतच तुम्ही असं मॅश करून घेतले तर ते गुळाचे खडे सुद्धा पटकन विरघळतात आणि पुरण शिजताना मग जास्त वेळ लागत नाही. तर आता आपण याला गॅसवरती ठेवूया आणि पुरण शिजवायला सुरुवात करूया. तर बघा मीडियम फ्लेमवरती मी गॅस ठेवलेला आहे सुरुवातीला. आता जरी हे खूप पातळ वाटतंय तरी पण पुरण जेव्हा शिजत येतं ते अगदी 20 ते 25 मिनिटात छान घट्ट होऊन जाते. तर बघा मध्ये मध्ये आपल्याला याला हलवत राहायचंय, नाहीतर खाली मग पुरण करपते. आता 10 ते 15 मिनिटात बघा हे घट्ट झालेलं आहे. आता या स्टेजला गॅसची फ्लेम लो करायची आहे, नाहीतर पुरण खालती अगदी पटापट लागलं जाते. त्यामुळे गॅसची फ्लेम लो करून आता या पुढचं पुरण मी शिजवून घेणार आहे. आणखीन एक 7 ते 8 मिनिटामध्ये हे पुरण व्यवस्थित घट्ट होईल. तर आता 7 ते 8 मिनिटं इथे झालेली आहेत आणि पुरण तुम्ही बघू शकताय छान असं घट्ट झालेलं आहे. यामध्ये जर आपण कालथा उभा केला तर तो
व्यवस्थित उभा राहतो, पडत नाही. म्हणजे ही ट्रिक जुनी आहे खूप. पुरण शिजण्याची ही आपली एक साईन आहे. आता सगळ्यात शेवटी यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ किसून घालत आहे. जायफळ घातल्यामुळे डाळ पचायला जड जात नाही. चण्याची डाळ असल्यामुळे काहींना ती पचायला जड जाते, तर जायफळाचा वापर नक्की करायचा आहे. गॅस बंद करून पुरण आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. तर इथे थंड पुरण झाल्यावर मी असे गोळे करून घेतलेले आहेत छोटे छोटे. बरोबर 21 गोळे झालेले आहेत. म्हणजे पाव किलो डाळीमध्ये या साईजचे तुम्ही 21 धोंडे बनवू शकता. त्याच साईजचे मी चपातीच्या पिठाचं जे आपण पीठ मळून घेतलं होतं गव्हाचं, त्याचे सुद्धा मी गोळे करून घेतलेले आहेत. आता त्याची आपण जशी मोदकाला पारी करतो तशी गव्हाच्या पिठाचा एक छोटा गोळा घेऊन त्याची पारी करायची आहे आणि यामध्ये तयार पुरणाचा गोळा असा भरून घ्यायचा आहे. आणि जसं आपण मोदक बनवताना साईडून पीठ वरच्या साईडून खेचतो, ओढतो, त्या हिशोबानेच आपल्याला असं ह्याचं सुद्धा तोंड बंद करून घ्यायचं आहे. आणि तिकडेच आपल्याला एक्स्ट्राचं पीठ जे आहे ते फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे पुरण बाहेर येत नाही. बघा असं हातावरती गोल फिरवून थोडं हलक्या हाताने प्रेस करायचं आहे आपल्याला, म्हणजे आपण जशी कचोरी बनवतो त्या टाईपमध्ये. मी ते 5-7 बनवून घेतलेले आहेत पहिली बॅच. आता हे तळताना आपण दुसरी बॅच बनवून घ्यायची आहे. सगळेच एका वेळेला बनवू नका. तेल इथे मी गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला एक एक करून हे धोंडे सोडायचे आहेत. ज्या आकाराचं तुम्ही भांडं घेतलं असेल तळायला, तेवढेच धोंडे एका वेळेला टाकायचे. खूप जास्त धोंडे एका वेळेला टाकू नका तेलामध्ये. तर इथे मी 6 ते 7 धोंडे तेलात टाकलेले आहेत. धोंडे तेलात सोडल्यावरती लगेचच आपल्याला त्याला झारा लावायचा नाहीये. 1-2 मिनिटानंतर त्याला अलटी पलटी करून छान सोनेरी रंगावरती आपल्याला ते तळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम हाय टू मीडियम ठेवायची आहे. खूप कमी फ्लेमवरती जर तुम्ही धोंडे तळलेत तर ते खूप तेलकट होतात आणि खूप हाय फ्लेमवरती जर तुम्ही तळलेत तर ते वरतून पटकन शिजतात आणि आतमधून पीठ कच्चं राहतं. त्यामुळे गॅसची फ्लेम हाय टू मीडियम ठेवायची आहे. एक 3 ते 4 मिनिटांमध्ये हे धोंडे छान सोनेरी रंगावरती तळले जातात. तर बघा आता 3 ते 4 मिनिटं पुढे झालेली आहेत आणि कलर सुद्धा छान सोनेरी असा आलेला आहे. याच्याहून डार्क रंगावरती तळून घ्यायची आता काही गरज नाहीये. व्यवस्थित आतपर्यंत ते छान शिजले गेलेले आहेत. तर आता मोठा झारा घेतेय मी आणि त्याच्यातून पूर्णपणे तेल आपल्याला व्यवस्थित निथळून काढता येतं. त्यामुळे मी इथे मोठा झारा घेतलेला आहे. मोठा झारा नसेल तर धोंडे काढल्यावरती थोडा वेळ कागदावर टाका, म्हणजे एक्स्ट्राचं तेल शोषलं जाईल. अशा पद्धतीने मी बाकीचे सुद्धा बनवून घेतलेले आहेत. तर इथे आपले हे छान असे धोंडे तयार झालेले आहेत. छान रंगावरती तळले गेलेले आहेत. तर धोंडे महिना चालू आहे. नक्की ही रेसिपी बनवून बघा. तुमच्याकडे धोंडे महिन्यामध्ये कोणता गोडाचा पदार्थ जावयासाठी केला जातो हे कमेंट करून नक्की कळवा. आजची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक धोंडा मी तुम्हाला इथे तोडून सुद्धा दाखवते. तर बघा आतपर्यंत अगदी छान असं पुरण त्याच्यात पसरलेलं असतं. शिजला सुद्धा आतपर्यंत अगदी छान आहे. आतमध्ये पीठ कच्चं वगैरे असं राहिलेलं नाहीये. छान पोकळ असा हा आपला धोंडा बनून इथे तयार झालेला आहे. तर धोंडे महिना संपायच्या आत ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.